नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सायन्सचा पुढचा चॅप्टर बघणार आहोत, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस. जे काही रोग आहेत त्या सर्व रोगांशी संबंधित आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. ह्यूमन हेल्थशी रिलेटेड सर्व गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. आपण व्हिडिओ चालू करू. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. बघा, आपल्याला ओव्हरऑल समरीमध्ये काय काय बघायचं आहे बघा या थ्रू आउट चॅप्टरमध्ये. चॅप्टर खूप छोटा आहे, थेरॉटिकल आहे, पण तो समजून घ्यायचा आहे आपल्याला. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, नावं लक्षात ठेवायची आणि काय काय बघायचं आहे बघा आपल्याला या चॅप्टरमध्ये थ्रू आउट. डिसिजेस बघायचे, जसं सांगितलं की डिसिजेस काय आहेत, त्याचे टाईप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही काय बॅक्टेरियामुळे होतात, काही काय व्हायरसमुळे होतात, बरोबर. या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. अजून काही त्याचे टाईप्स असतील तर इम्युनिटी म्हणजे काय ते बघायचं आहे आपल्याला, कारण डिसीजशी लढण्यासाठी आपल्याकडे इम्युनिटी पाहिजे. तर इम्युनिटी म्हणजे नक्की काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. एड्स बघायचं आहे, कॅन्सर बघायचं आहे. ठीक आहे. आता कॅन्सर हा, मी नेहमी म्हणतो की कॅन्सर हा रोग नाही आहे, तर कॅन्सर हे डिसऑर्डर आहे. ठीक आहे. ते आपल्याला पुढेही बघायचं आहे, डिटेलमध्ये पाहायचं आहे. ड्रग्ज अँड अल्कोहोल ही एक कंडिशन आपल्याला बघायची, ड्रग्ज अँड अल्कोहोलची. ठीक आहे. आपण ही एक थ्रू आउट समरी आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळं शिकून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. चालू करूया आपण. पहिल्यांदा हेल्थची डेफिनेशन काय ते इथं दिली आहे बघा. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग. हेल्थ इज नथिंग बट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे नुसतं शारीरिक क्षमता तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही हेल्दी आहे का, तर नाही. तुमच्याकडे मेंटल हेल्थसुद्धा पाहिजे आणि सोशल वेलबिंग सुद्धा पाहिजे, बरोबर ना. काही काही लोक फिजिकली खूप फिट असतात पण सारखे नैराश्याने ग्रस्त असतात. ठीक आहे. डिप्रेशनमध्ये सारखे जातात, मग त्यांना आपण हेल्दी म्हणू शकत नाही. कारण हेल्थ या व्याख्येमध्ये, याच्या डेफिनेशनमध्ये काय ते, तो व्यक्ती फिजिकली फिट पाहिजे, तो व्यक्ती मेंटली फिट पाहिजे आणि तो सोशली सुद्धा फिट पाहिजे. नुसतं फिजिकली फिट त्याला हेल्थी म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे डेफिनेशन काय होईल हेल्थीची: फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. सोशल वेलबिंग म्हणजे काय, सामाजिकदृष्ट्या सुद्धा तो एक द्रष्टा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल समाजात सारखी काही काही लोक असतात जे सोशली एवढी स्ट्रॉंग नसतात, सारखे कोणावर तरी भांडण काढत असतात किंवा काही कुरापती करत असतात. ठीक आहे. त्यांना सुद्धा हेल्दी म्हणता येत नाही. म्हणजे हेल्थ याची डेफिनेशन किती विस्तृतपणे मांडली आहे बघा. हेल्थ म्हणजे काय, हेल्थ इज नथिंग बट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. हे नेहमी लक्षात ठेवा. आता रिझन्स बघू, नक्की रिझन्स बघू की नक्की हेल्थला प्रॉब्लेम किंवा डिसिजेस कशामुळे होतात. हेल्थला प्रॉब्लेम कशामुळे येते आणि डिसिजेस नक्की कशामुळे होतात, त्याचे रिझन्स आपण बघूयात. ठीक आहे. कशामुळे होतात बघा. पहिलं कारण काय दिलं आहे, रिझन काय दिलं आहे, तर जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, वंश परंपरानुसार काही काही रोग एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात, बरोबर. जर जेनेटिक डिसऑर्डर नसेल तर कशामुळे डिसीज होऊ शकतात, तर इन्फेक्शनमुळे, बरोबर. इन्फेक्शन आपल्याला बघायचं आहे, खूप प्रकारचे आहेत. आता जो कोरोना व्हायरस आहे तो सुद्धा इन्फेक्शियस आहे, बरोबर. तो संक्रमित होतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, बरोबर. त्याला आपण इन्फेक्शन म्हणतो. याच्यामुळे डिसीज होऊ शकतात. किंवा लाईफस्टाईलमुळे सुद्धा डिसीज होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल लाईफस्टाईलमुळे कसे काय डिसीज होऊ शकतात, तर आपलं जे राहणीमान आहे, समजा आपण आपल्या आहारामध्ये जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे ते त्या गोष्टी घेतच नसू, तरीसुद्धा तुम्हाला डिसीज होणार आहेत, बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे की विटॅमिन बी अँड विटॅमिन सी, ब आणि क जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळतं, बरोबर. जर हे पाण्यामध्ये विरघळत असेल तर ते आपल्याला डेली घ्यायला लागतं. जर आपल्या शरीरात त्याची मात्रा नसेल तर त्याच्या डिफिशियन्सीमुळे तुम्हाला रोग होणारच आहेत, बरोबर. त्यामुळे तुमची लाईफस्टाईलसुद्धा त्या प्रकारची पाहिजे की तुम्हाला डिसीज होणार नाही. ठीक आहे. रिझन्स बघितले. पहिलं रिझन होतं जेनेटिक डिसऑर्डर, दुसरं रिझन आहे इन्फेक्शन आणि तिसरं रिझन लाईफस्टाईल. आता डिसीज म्हणजे काय बघा. काय होतं बघा डिसीजमध्ये, फंक्शन ऑफ ऑर्गन. बघा काय दिले, फंक्शन ऑफ ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजे तुमचे ऑर्गन्स, अवयव किंवा ऑर्गन सिस्टीम जी आहे ती अफेक्टेड होते. कुणामुळं, कॅरेक्टर्स बाय सायन्स अँड सिम्टम्स. ठीक आहे. डिसिजेस आर इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस. आता डिसिजेसचे इथं 2 टाईप्स केलेत, इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे जे संक्रमित होत आहेत ते आणि जे संक्रमित होत नाहीत ते. इन्फेक्शियस म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणकोणते, सर्दी, खोकला हे संक्रमित होतात एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडं. घरात जर तुम्हाला माहिती असेल एका जणाला खोकला झाला असेल, खोकत असेल, तर घरातल्या प्रत्येकाला खोकला होतो थोड्या दिवसानंतर, बरोबर. म्हणजे हा झाला इन्फेक्शियस. काही काही डिसीज हे नॉन इन्फेक्शियस सुद्धा असू शकतात. जसा HIV, तो काय एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीत जात नाही,
किंवा शेजारी बसण्याने किंवा एकत्र जेवण्याने, त्यामुळे त्याला इन्फेक्शियस म्हणता येत नाही, बरोबर. हे झाले टाईप्स डिसिजेसचे. हे एकदम बेसिक आहे, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. पुढं पाहूया. हां, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट हे क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. हे दोन शब्द जे आहेत तुम्हाला वारंवार येणार आहेत, त्यामुळे हे माहिती पाहिजे. एकतर पॅथोजन म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय. पॅथोजन म्हणजे काय दिलं आहे बघा. पॅथोजन म्हणजे काय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. मग तो ऑर्गॅनिझम काही असू द्या, बॅक्टेरिया असू द्या नाहीतर व्हायरस असू द्या, जो कोणी ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करत असेल त्याला पॅथोजन म्हणायचं. आणि हा पॅथोजन जो डिसीज कॉज करणारे, हा पॅथोजन जो वाहून नेतं त्याला कोण म्हणायचं, वेक्टर म्हणायचं. वेक्टरला काय म्हणले बघा, कॅरियर ऑफ पॅथोजन. म्हणजे फरक लक्षात आला तुमच्या. डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याला म्हणायचं पॅथोजन, आणि जो पॅथोजनला वाहून नेतो कॅरियर आहे त्याला काय म्हणायचं, वेक्टर. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. पुढं बघूया आपण. बघा आता डिसिजेस चालू करतोय आपण. आता डिसिजेसचं सुद्धा यांनी वर्गीकरण केले बघा. जर बॅक्टेरियामुळे होत असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्याची उदाहरणं काय काय आहेत बघा, टायफॉइड आणि निमोनिया. ठीक आहे. जर व्हायरसमुळे होत असेल तर काय म्हणतो आपण त्याला, व्हायरल इन्फेक्शन. त्याचं उदाहरण काय, कॉमन कोल्ड, म्हणजे ज्याला आपण सर्दी म्हणतो ते, बरोबर आहे. पुढं काय, प्रोटोझोन इन्फेक्शन. प्रोटोझोआमध्ये होत असेल तर, प्रोटोझोआमुळे होत असेल तर, प्रोटोझोआ तुम्हाला माहिती आहे युनिसेल्युलर असतात, युकॅरियोटिक, बरोबर. त्याच्यामुळे जर होत असेल तर मलेरिया, अमिबॉयसिस. ठीक आहे, हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचंच आहे. हेल्मेंट इन्फेक्शन असेल तर, ज्याला आपण वर्म म्हणतो, कृमी, बरोबर, जंत. तुम्ही ऐकलं असेल की पोटामध्ये जंत होतात वगैरे वगैरे, ॲस्कॅरिसिस, फिलेरायसिस. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला बघायच्यात. फंगल इन्फेक्शनसुद्धा तुम्हाला माहीत असेल, हा सुद्धा इन्फेक्शनचा एक पार्ट आहे, फंगल इन्फेक्शन. ते सुद्धा आपल्याला बघायचं. ठीक आहे, वन बाय वन हे डिटेलमध्ये आपण बघणार आहेत, आणि खूप एक्झामच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी. बघा पहिला डिसीज बघू आपण, टायफॉइड. एक्झामला 100% येतच येतं ह्याच्यावरती क्वेश्चन. त्यामुळे हे डिसीजेस तुम्ही नीट बघा, बाय हार्ट लक्षात ठेवा. व्हिडिओज पॉज करून किंवा परत परत तुम्ही बघू शकता. खूप महत्त्वाचे डिसीज आहेत. पहिला आहे टायफॉइड. तुम्ही हे खूप समाजामध्ये खूप ऐकलं असेल हा शब्द, टायफॉइड. टायफॉइडचा ताप आला, टायफॉइडचा ताप आला म्हणजे काय ते नक्की आपण बघू. आपण मागच्या स्लाईडमध्येच बघितलं की टायफॉइड हा कशामुळे होतोय, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. म्हणजे कशामुळे होतोय, बॅक्टेरियामुळं, बरोबर. टायफॉइड कशामुळे होतोय, बॅक्टेरियामुळं. कुठला बॅक्टेरिया आहे बघा, एक्झामला विचारतात, नाव लक्षात ठेवा, सॅल्मोनिया टायफी. या टायफीमुळं होतो टायफॉइड. टायफीवरनं नाव त्याला पडलंय टायफॉइड. हा कुठं असतो, स्मॉल इंटेस्टाईन. आता बघा स्मॉल इंटेस्टाईन इथं मी काय लिहिलंय, कारण हा जेव्हा बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातो तेव्हा तो स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतड्यामध्ये तो वास करतो, तिथंच तो निवास करतो, तिथंच तो राहतो, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे, आणि तिथून तो तुम्हाला डॅमेज करतो. आणि हा पसरतो कसा बघा, इथं दिले कसा पसरतो, थ्रू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. म्हणजे जे दूषित अन्न आणि पाणी आहे त्याच्यातून हा पसरतो. ठीक आहे. विडल टेस्ट, हा जर डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट वापरतात, एक्झामला विचारतात, टायफॉइड डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट आहे, विडल टेस्ट आहे. ठीक आहे. एक्स्ट्रीम केसमध्ये काय काय होतं, इंटेस्टिनल परफरेशन होतं, आणि एक्स्ट्रीम केसमध्ये डेथसुद्धा होऊ शकते टायफॉइडने. ठीक आहे. सिमटम्स काय आहेत बघा, टायफॉइडचे सिमटम्स काय आहेत, हाय फिवर, विकनेस, स्टमक पेन, म्हणजे पोटाच्या रिलेटेड सगळं, कॉन्स्टिपेशन, हेडेक, लॉस ऑफ अपेटाईट, पोटाच्या रिलेटेड सगळं होतं. कारण का, टायफॉइडचा जो बॅक्टेरिया आहे सॅल्मोनेला टायफी हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतो, त्यामुळे पोटाच्या रिलेटेड सगळे आजार करतो तुम्हाला. ठीक आहे. आता इथं एक पॉईंट लिहिला आहे बघा, केस ऑफ मॅरी मॅलॉन. आता हा पॉईंट काय नक्की, मॅरी मॅलॉन एका लेडीजचं नाव आहे. ती कुक होती. कुक म्हणजे त्याचं स्वयंपाकघर होतं, मेस टाईप, आणि ती लोकांना अन्न प्रोव्हाइड करायची. हिला, मेरी मेलॉनला स्वतःला टायफॉइड झाला होता. स्वच्छता पाळत नसेल, काय करत नसेल माहीत नाही, पण तिच्यामुळं ती ज्यांना ज्यांना जेवण वाढत होती त्या सगळ्यांना टायफॉइड झाला होता, आणि ती एक चेनच सगळीकडे, साखळी सगळीकडे पसरली होती. त्यामुळे ही केस खूप गाजली होती. त्यामुळे या केसला काय म्हणतात, केस ऑफ मेरी मेलॉन. हिच्यामुळे टायफॉइड सगळ्या लोकांना झाला होता, कारण हिचं स्वतःचं एक स्वयंपाकघर होतं. हे सुद्धा केस लक्षात ठेवा, एक्झामला विचारतात, केस ऑफ मेरी मेलॉन. ठीक आहे. बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, टायफी, होतो कुठं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, आणि केस ऑफ मेरी मेलॉन लक्षात ठेवा. आणि जी टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव आहे विडल टेस्ट, टायफॉइडसाठी. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. ठीक आहे. पुढचा पाहू आपण.
हे बघा टायफीचा बॅक्टेरिया हा असा दिसतो. ठीक आहे. निमोनिया पाहू आपण. निमोनियाचा रोग तुम्हाला माहिती असेल, हा तुमच्या लंग्सला फुफ्फुसाला अफेक्ट करतो. ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. आता हे निमोनी हा जो बॅक्टेरिया त्याच्यामुळे नाव पडलंय निमोनिया, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणता आहे? स्ट्रेप्टोकोकस निमोनी. याच्यामुळे हा निमोनिया हा आजार होऊ शकतो तुम्हाला. हा अफेक्ट कशाला करतो बघा, अल्व्हिओलाय अँड लंग्स. लंग्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे फुफ्फुसाला अफेक्ट करतो. अल्व्हिओलाय म्हणजे काय, तर वायुकोश, जे तुमच्या फुफ्फुसामध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपण म्हणतो वायुकोश, ज्याला इंग्लिशमध्ये अल्व्हिओलाय म्हणतात. त्या अल्व्हिओलाय आणि लंग्सला हा अफेक्ट करतो. अफेक्ट करतो म्हणजे काय बघा, पुढे लिहिलंय अल्व्हिओलाय फिल्ड विथ फ्लुइड. एका फ्लुइडने तुमचा वायुकोश जो आहे अल्व्हिओलाय तो पूर्ण भरून जातो आणि तुम्हाला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. सिम्पटम्स काय आहेत? चिल्स अँड फिवर, ताप येऊ शकतो, हेडेक होऊ शकतो, कफ असू शकतो. हे सिम्पटम्स आहेत. सेव्हर केसमध्ये काय होतं बघा, आता हे लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, MCQजला विचारतात. हे जे मी सर्कल करतोय हे खूप महत्त्वाचं आहे. सेव्हर केसमध्ये काय होतं, लिप्स अँड फिंगर्स, तुमचे फिंगर नेल्स, तुमची जी नखं आहेत ते टर्न्स ग्रे टू ब्ल्यूइश कलरमध्ये तुमचे टर्न होतात, बदलतात. हे खूप मोठं सिम्पटम आहे निमोनियाचं. सेव्हर केसमध्ये होतं आणि हे एक्झामला विचारतात. लिप्स अँड फिंगर नेल्स टर्न्स ग्रे टू ब्ल्यूइश, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. स्प्रेड कसं होत असेल आता बघा, स्प्रेड कसं होत असेल, जर तुमच्या फुफ्फुसावरती श्वसन नलिकेतून फुफ्फुसावरती तुमच्या जर अटॅक करत असेल तर ते तुमच्या हवेतूनच जाणारे एरोसोल ड्रॉपलेट्स, किंवा जर कोणी शिंकला असेल, कोणी खोकला असेल तर तिच्यातून, किंवा काय शेअरिंग ग्लासेस अँड युटेन्सिल्स, किंवा तुम्ही एखाद्या निमोनिया झालेल्या व्यक्तीची भांडी वगैरे शेअर केली असतील तर तिथून ते निमोनिया होऊ शकतो. ठीक आहे. एकदा याचे नोट डाऊन करून घ्या सगळे महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे. पुढे बघूया आपण. निमोनिया झाला, हा बघा निमोनियाचा स्ट्रेप्टोकोकस निमोनी, हा जो बॅक्टेरिया सांगितला होता हा असा दिसतो. एकदा नीट बघून घ्या. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, हा आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, हा कॉज करतो तुमचा निमोनिया, तुमच्या अल्व्हिओलाय आणि लंग्सला अफेक्ट करतो. ठीक आहे. पुढे बघूया आपण. कॉमन कोल्ड. आता कॉमन कोल्ड, मी 2 स्लाईड मागे जातो. कॉमन कोल्ड कशामुळे होत होता बघा, कॉमन कोल्ड कशामुळे होत होता, हा आहे व्हायरल इन्फेक्शन. लक्षात ठेवा, आपण टायफॉईड बघितला, निमोनिया बघितला, हे होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन, म्हणजे बॅक्टेरियामुळे होत होते. कॉमन कोल्ड कशामुळे होतंय, तर व्हायरसमुळे होतंय, हे लक्षात ठेवा. कॉमन कोल्डकडे येऊया आपण. कॉमन कोल्ड कोणत्या व्हायरसमुळे होतंय, रायनो व्हायरस. लक्षात ठेवा, हा कोणत्या व्हायरसमुळे होतोय, रायनो व्हायरस. मी तुम्हाला तो व्हायरस सुद्धा दाखवतोय बघा, हा आहे रायनो व्हायरस. या रायनो व्हायरसमुळे कॉमन कोल्ड होतं, म्हणजे आपली सर्दी, नेहमीची सर्दी. ठीक आहे. काय लिहिलंय बघा, नोज अँड रिस्पिरेटरी पॅसेज अफेक्टेड बट नॉट लंग्स. आता हे खूप महत्त्वाचं आहे. आपण मगाशी निमोनिया बघितला जो तुमच्या लंग्सला फुफ्फुसाला अफेक्ट करत होता, पण कॉमन कोल्ड सर्दी हे तुमच्या रिस्पिरेटरी जो पॅसेज असतो तुमचा श्वसन नलिका त्याला अफेक्ट करतो, पण लंग्सला अफेक्ट करत नाही. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त पॅसेजपर्यंतच, नाकात पासून ते पॅसेजपर्यंत एवढ्यालाच कॉमन कोल्ड अफेक्ट करतो, किंवा रायनो व्हायरस अफेक्ट करतो. लंग्सला अफेक्ट करत नाही. लंग्सला अफेक्ट कोण करतं, निमोनिया, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं बघूया. नसल कंजेक्शन अँड डिस्चार्ज, हे तुम्हाला माहिती आहे. हा किती दिवसासाठी राहतो, 3 ते 7 दिवसासाठी कॉमन कोल्ड राहतो. म्हणजे तुम्ही जरी औषध नाही घेतलं तर तो 3 ते 7 दिवसात तो बरा होतो, असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे, ट्रान्समिशन होतं कॉन्टॅमिनेटेड ऑब्जेक्ट्समधून. ठीक आहे. सिम्पटम्स पण तुम्हाला माहिती आहेत, कफ, टायर्डनेस, हेडेक. ठीक आहे. हे त्याचे सिम्पटम्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. हॉर्सनेस, कफ, टायर्डनेस अँड हेडेक, हे तुम्हाला सिम्पटम्स माहिती आहेत. रायनो व्हायरस हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यामुळे होतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की हा लंग्सला अफेक्ट करत नाही. निमोनिया लंग्सला अफेक्ट करतो, हा फक्त तुमच्या रिस्पिरेटरी पॅसेजपर्यंतच असतो. आणि औषधं नाही घेतली तर तो 3 ते 7 दिवसात बरा होतो. हा कॉमन कोल्डची वैशिष्ट्य आहेत, हे लक्षात ठेवा. आणि रायनो व्हायरस तुम्हाला म्हटलं बघा कसा आहे रायनो व्हायरस, हा दिसायला असा दिसतो. ठीक आहे. हा होता पार्ट 1. आपण पार्ट 2 लगेचच पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.